ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। ही पालखी जी आहे ती संगमवाडीतून आता संचेती पुलावरती दाखल झाली। आपण बघतोय या पालखीची दृश्य ही आहेत, ज्या पालखीची दिवसभर वाट पाहत होते सगळेजण, ती हीच पालखी आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ऑलरेडी पुढे गेलेली आहे। 2 तासांपूर्वी ती पालखी गेली आणि आता ही जी मुख्य पालखी आहे ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, ती सुद्धा पालखी आता संचेती पुलावरती पोहोचलेली आहे। अतिशय सुंदर दरवर्षीप्रमाणे आकर्षक अशी सजावट यंदाच्या वर्षी सुद्धा या पालखीवरती पाहायला मिळते। आपण बघतोय खूप सुंदर अशी पालखी सजवलेली आहे। या पालखीवर जर पाहायला गेलं तर फुलांची सजावट आहे, त्याचबरोबर तुळशीची पानं आहेत। अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालखी अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेली पाहायला मिळते। या पालखीवरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो सुद्धा एक आपल्याला पाहायला मिळतोय, प्रतिमा आहे, आतमध्ये पादुका आहेत। अतिशय वाजत गाजत आणि हरिनामाच्या जयघोषात या पालखीचं स्वागत या ठिकाणी संचेती पुलावरती केलेलं दिसून येतं। आपण बघतोय या पालखीसाठी प्रचंड गर्दी जी आहे ती जमलेली आहे। याचसाठी केला होता अट्टाहास असं म्हणावं लागेल, कारण या पालखीच्या दर्शनासाठी, ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनासाठी सगळेच पुणेकर जे आहेत ते आतुरतेने अगदी सकाळपासून वाट पाहत होते आणि प्रचंड प्रतीक्षेच्या नंतर आता ही पालखी पुण्यात दाखल झाली आहे। जवळपास 6:30 वाजतात आणि 6:30 वाजता ही पालखी पुण्यामध्ये दाखल झाली आहे। प्रचंड सुंदर अशी सजवलेली भक्तिमय वातावरणात ही पालखी पुढे प्रस्थान करताना पाहायला मिळते। आता जर पाहिलं आपण या पालखीच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच वेळापूर्वी तुकाराम महाराजांची पालखी पुढे गेली आणि आता ज्ञानेश्वर माऊलींची ही पालखी जी आहे ती पुढे आलेली आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे या पालखीचे प्रमुख आहेत त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय। पुढे पोलिसांच्या वतीने हा स्वागत सत्कार जो आहे तो केला जातो आणि तशाच पद्धतीने हा सत्कार आता सुद्धा केला जातोय। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पालखीने पुढे प्रस्थान केलेलं पाहायला मिळत आहे। ही पालखी जी आहे ती शिवाजीनगरवरून पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये ही पालखी थांबणार आहे। तिथे थोड्या वेळाचा विसावा घेणार आणि त्या विसाव्याच्या नंतर ही पालखी पुढे पालखी विठोबा मंदिर जे आहे त्या विठोबा मंदिरामध्ये विसाव्यासाठी जाणार आहे। या दोन्ही पालख्या ज्या आहेत म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती पालखी विठोबा मंदिरामध्ये आज रात्रीचा विसावा घेणार आहे। उद्या दिवसभर सुद्धा पालख्या याच दोन्ही मंदिरांमध्ये असणार आहेत। याच दोन्ही मंदिरांमध्ये सगळ्या पुणेकरांसाठी या पालखीचं दर्शन घेता येणार आहे, पादुकांचं दर्शन घेता येणार आहे आणि परवा दिवशी पहाटेच्या सुमारास हडपसरच्या दिशेने म्हणजेच पुढे सासवड दिवे घाटाच्या दिशेने या पालखीचं प्रस्थान होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू। BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे। अधिक माहितीसाठी संपर्क 92 23 00 20 70 किंवा 92 23 00 20 71।